नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला 31 मार्च 2031 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता कुटुंबातील सर्व सदस्यांसह भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांनाही यात समाविष्ट करण्यात आलाय. याशिवाय मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त प्रीपेड वीज बिलिंग प्रणाली लागू केली जाणार आहे. या प्रणालीमुळे वीज देयकं वेळेत भरली जाऊन विलंब शुल्क आणि 12 ते 15% व्याजाचा अतिरिक्त आर्थिक भार टळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील मेट्रो जाळ्याचा आढावा घेण्यात आलेला. राज्यात सध्या एकूण 683 किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचं नियोजन असून 2.80 लाख कोटींहून अधिक निधीच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. येत्या 2030 पर्यंत 300 किलोमीटरहून अधिक नवीन मेट्रो मार्ग आणि 161 स्थानकं सुरू करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. तसंच 8,500 कोटींच्या मीरागाव ते गायमुख म्हणजेच मेट्रो 10 मार्गाचं काम 3 वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख देणारा महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 हा ऐतिहासिक कायदा लागू झाला असून या कायद्याची माहिती पुस्तिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या अधिनियमानुसार आता जमिनीवर नाव असो वा नसो शेती करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्रामुळे बँक कर्ज, पीक विमा, अनुदान आणि शासकीय योजनांचा थेट लाभ घेणं शक्य होईल. मुंबईतील चिरागनगर, घाटकोपर इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाचा आणि आरटी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा पहिल्या टप्प्यातील भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. 300 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाअंतर्गत कोणालाही बेघर न करता सर्वांचं पुनर्वसन करून जुलै 2029 पर्यंत हे जागतिक दर्जाचं स्मारक पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. या स्मारकात अण्णाभाऊंचा 20 मीटर उंच कांस्य पुतळा, डिजिटल दालन, वाटेगाव ते मुंबई प्रवासाची झलक आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारलं जाणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या 93व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील विमानतळ विकासाचा आढावा घेतला. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली असून नवी मुंबई विमानतळाच्या धर्तीवर पुरंदरचं काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच शिर्डी विमानतळाचा 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी विकास, नांदेड इथे अत्याधुनिक टर्मिनल, सोलापूर मुंबई विमानसेवा आणि विविध पर्यटन स्थळांवर सी प्लेन सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र शालेय शिक्षणात देशात दुसऱ्या क्रमांकावरती कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत शाळांमध्ये ड्रग फ्री स्कूल अभियान राबवण्याचे आणि नशामुक्तीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे निर्देश दिले. याशिवाय सीबीएसई, ICSE सह सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये AIच्या मदतीने सक्षम कौशल्य जनगणना हा देशातील पहिलाच प्रयोग करण्यात आला. या अभिनव उपक्रमाच्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. या सर्वेक्षणात एक मोठी गोष्ट समोर आली. जवळपास 98% लोकांकडे कोणतंही अधिकृत कौशल्य प्रमाणपत्र नाही. हीच दरी भरून काढण्यासाठी आता 32,000हून अधिक तरुणांना करिअरचं मार्गदर्शन, 22,000 जणांना कौशल्य प्रशिक्षण आणि हजारो बेरोजगारांना थेट नोकऱ्यांशी जोडण्याचं काम सुरू झालंय. मुंबईतील एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. शासकीय विभागांचं कामकाज अधिक गतिमान आणि नागरिकांसाठी सोयीचं व्हावं याकरता या नूतनीकरणात लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणकोणते विभाग या इमारतीत स्थलांतरित करायचे याचा अंतिम निर्णय मुख्य सचिवांशी चर्चा करून घेतला जाणार आहे. यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.